महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात एका अत्यंत पॉझिटिव्ह बातमीने। बातमी आहे कोरोनाच्या लसीच्या संदर्भातली। 2021 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक गुड न्यूज देणारं ठरणार आहे आणि कोरोना पासून आपल्याला दिलासा देणारं ठरू शकतं, कारण पहिल्या टप्प्यात 1 कोटी लसीचं वाटप होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। भारतातल्या 2 प्रमुख कंपन्या ज्यांनी कोरोना लस निर्मितीमध्ये एक अंतिम टप्पा गाठलेला आहे, त्यांनी आता सरकारकडे लसीकरणाची परवानगी मागितलेली आहे। त्यामुळे लसीला अंतिम परवानगी जर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली तर त्याच्यानंतर भारतात लसीकरणाला सुरुवात होईल आणि एक प्रचंड मोठा 135 कोटींच्या भारतातला लसीकरणाचा अभूतपूर्व असा कार्यक्रम केंद्र सरकारकडून जाहीर केला जाऊ शकतो। त्याचा प्राधान्यक्रम जो आहे तो सरकारने आधीच सांगितलेला आहे। कोरोनाच्या संकट काळात ज्यांनी पहिल्यांदा कोरोनाची 2 हात करण्याचं शिवधनुष्य पेललं अशा योद्ध्यांना पहिल्यांदा कोरोनाची लस मिळेल आणि पहिल्या टप्प्यात 1 कोटी लसीचं वाटप केलं जाईल। लसीकरणाचा हा एक मोठा कार्यक्रम देशामध्ये असेल। देशात तब्बल 8 लसींची सध्या निर्मिती आहे आणि त्यातल्या 2 महत्त्वाच्या सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेकची जी लस आहे ICMRच्या सहकार्याने त्यांनी लस बनवलेली आहे आणि ही सुद्धा लस आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। तिला सुद्धा परवानगी मिळण्याची शक्यता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय स्वदेशी लस भारत बायोटेक ICMR आणि भारतात बनणारी सिरम इन्स्टिट्यूटची लस जी जगात खूप मोठी कंपनी आहे। जगभरातल्या देशांना ती लस देणार आहे, पण ते सुरुवातीला भारतात देणार आहेत। त्यामुळे आपल्यासाठी 2020 मध्ये कोरोनाच्या जोखडात आपण सगळेजण अडकलो, पण 2021 कोरोनाच्या या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात या लसी ज्या भारतीय कंपन्यांकडून बनवल्या जाणार आहेत। दरम्यान जेव्हा आज या सगळ्या संदर्भात 2 कंपन्यांनी सरकारकडे लस परवानगीची मागणी केलेली आहे, तेव्हा सरकारने याच्या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे, आरोग्यमंत्री नेमकं काय म्हणाले आपण ऐकूयात। वैक्सीन है जो प्री क्लिनिकल स्टेजेस में है, एक वैक्सीन 6 वैक्सीन है जो क्लिनिकल ट्रायल में है, 9 मैं यहाँ बता रहा हूँ क्योंकि इसमें एक अरविंदो फार्मा की भी वैक्सीन है जिसके बारे में मैंने डिटेल आपको नहीं दिए, वो दे आर इन द इनिशियल स्टेजेस। डॉक्टर पॉल वुड प्रोबेबली गिव मोर information about that to those who would be interested in getting that information. So there are multiple vaccine candidates in different stages of development and some of them may get licensed in the next few weeks, but we cannot foretell at this moment in time because licensing or licensure or market authorization is the domain of the national regulator. दूसरी महत्वपूर्ण बात यह है कि ये जो वैक्सीन है ये 2 से 3 डोज वाले वैक्सीन हैं, अधिकांश 2 डोज वाले हैं। एक वैक्सीन है जिसमें संभवतः 3 डोज होंगे और ये प्रति डोज के बीच की जो दूरी है वो 3 से 4 हफ्ते की है। Even after vaccination, COVID precautions must be taken. ये बहुत महत्वपूर्ण बात न केवल ये हम कह रहे हैं बल्कि ये WHO ने भी कहा है। या क्षणाची सर्वात मोठी महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह बातमी ही आहे की 2021 मध्ये अगदी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळू शकते आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। अंतिम टप्प्यामध्ये या लस पोहोचलेल्या आहेत आणि अधिकृतपणे यांना परवानगी देण्याची मागणी करण्यात येते। 1 कोटी लसीचं वाटप सुरुवातीला होईल। या सर्वात आधी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल, त्यानंतर राज्य आणि केंद्राच्या सुरक्षा दलांना लसीकरणात प्राधान्य मिळेल। या सशस्त्र दल, पोलीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, डिझास्टर मॅनेजमेंटमधले स्वयंसेवक तसंच महापालिका नागरी संस्थांमधले 50 वर्ष वयाच्या पुढचे कर्मचारी यांना कोरोनाची लस मिळणार आहे। पहली अनुशंसा नेगवैक की है, एवरी सिंगल इंडियन हु नीड्स टू बी वैक्सीनेटेड विल बी वैक्सीनेटेड। दूसरी अनुशंसा उनकी है कि प्रायोरिटी में हेल्थ केयर वर्कर्स होने चाहिए। इसमें सरकारी क्षेत्र के और निजी क्षेत्र के अस्पतालों में और हेल्थ केयर फैसिलिटीज़ में जो वर्कर्स हैं वो सम्मिलित हैं और लगभग देश में हमारा मानना है कि इनकी संख्या 1 करोड़ के लगभग होगी। दूसरा नेगवैक ने ये कहा है कि फ्रंटलाइन वर्कर्स
को प्राथमिकता दी जानी चाहिए। इसमें राज्य सरकार की और केंद्र सरकार की पुलिस ऑर्गेनाइजेशंस हैं, आर्म्ड फोर्सेस हैं, होम गार्ड हैं, सिविल डिफेंस ऑर्गेनाइजेशन हैं, डिज़ास्टर मैनेजमेंट वॉलंटियर्स हैं, म्यूनिसिपल वर्कर्स हैं। इनकी संख्या देश भर में लगभग 2 करोड़ है। इसके बाद जो रिकमेंडेशन नेगवैक ने दी है वो है कि एज स्ट्रेटिफाइड प्रायोरिटी ग्रुप्स होने चाहिए, जिसमें उन्होंने 50 साल से ऊपर और 50 साल से नीचे के लोग जिनको कोमॉर्बिडिटीज़ हैं उनका उल्लेख किया है। ये लगभग 27 करोड़ होते हैं। तो यहाँ 2 महत्वपूर्ण चीज़ें हैं जिनकी ओर मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहूँगा। पहला तो ये कि ये नेगवैक की अनुशंसाएं हैं। भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीनं पहिली लस बनवण्याच्यासाठी आता अंतिम टप्प्यातला प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याची परवानगी मागितली आहे। तर इकडे सिरम इन्स्टिट्यूट पुण्यातली जी संस्था आहे त्यांनी सुद्धा परवानगी मागितलेली केंद्र सरकारकडे आणि या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुड न्यूज दिलेली आहे। त्याचबरोबर सिरम इन्स्टिट्यूट कडून सुद्धा त्याच्याबद्दलचं ट्विट करण्यात आलेलं आहे। सिरम कंपनीनं केंद्राकडे अधिकृत परवानगी मागितली आहे। सिरमच्या संचालकांनी ट्विटरवरून ही माहिती दिलेली आहे। ऑक्सफर्डकडे विद्यापीठाकडून सिरम लसीच्या चाचण्या केल्या जात आहेत। आतापर्यंत पुण्यातील 1000हून अधिक जणांना या लस देण्यात आलेली आहे। मात्र आता ड्रग्ज अथॉरिटीकडून लसीला परवानगी मिळणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच मग या लसीकरणाला सुरुवात होणार आहे। पण त्याच्या आधी ग्रीन सिग्नल मिळणं खूप गरजेचं आहे। याबद्दल खरं तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जी गुड न्यूज दिलेली आहे, आपण बघूयात की टोपे नेमकं काय म्हणाले। वॅक्सिनेशनच्या संदर्भात 5 महत्त्वाच्या कंपनीज काम करत आहेत। त्यामध्ये 2 शासकीय आहेत आणि 3 प्रायव्हेट आहेत। बऱ्याच कंपन्या बाहेरच्या देशाच्या म्हणजे टायअप करून संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी करत आहेत। आता त्यामधलं आत्ताच माननीय प्रधानमंत्री ज्या सिरम इन्स्टिट्यूटला गेले होते त्यांचे जे मूळ म्हणजे मेन ओनर आहेत, MD आहेत श्री पूनावालाजी, तर त्यांना आदर पूनावालांना मी सुद्धा व्यक्तिगत बोललो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे की बाबा आम्ही आता परवानगी मागितलेली आहे केंद्र शासनाला की आम्हाला परवानगी द्या ऑथरायझेशनची, तर त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय केल्यानंतर हे वस्तुस्थिती आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते क्लिनिकल ट्रायल्स आमचे संपलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला परवानगी द्या। संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या कोरोनाच्या लसीच्या सगळ्या आता लसीकरणाला तिकडे ब्रिटनमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे। इतिहासातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम ब्रिटन सरकारने हाती घेतलेला आहे आणि आजपासून तिथं लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। पहिल्याच दिवशी तिथं एका 90 वर्षीय महिलेला कोरोनाची लस देण्यात आली आणि ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठं लसीकरण सुरू झालं। फायझरचा पहिला डोस मार्गारेट किनन या आयर्लंडमधल्या 90 वर्षीय महिलेला देण्यात आला। जर्मन शास्त्रज्ञांनी तयार केलेली ही लस अमेरिकन फायझर कंपनीची असून ती बेल्जियम प्लांटमध्ये तयार केली। आज दिवसभर हे लसीकरण मोहीम सुरू राहणार असून 50 हॉस्पिटलमध्ये ती मोफत देण्यात येते। यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून आरोग्य 1.5 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करत होतं। या परिचारिका आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे प्रशिक्षक कर्मचारी 85 वर्षावरच्या होम क्वारंटाईन असलेल्या केअरमधील नागरिकांना ही लस देत आहेत। त्यानंतर या होम केअरमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय व्यक्ती, सरकारी कर्मचारी यांना लसीकरण मोहिमेमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं नाही। ही महत्त्वाची बाब आहे की नेते आणि अधिकारी यांनाच पहिल्यांदा लस नाही मिळणार, तर ज्यांना गरज आहे त्यांना पहिल्यांदा मिळणार आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ती लस दिली जाणार आहे। आणि यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या संदर्भातली। मोदी सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारवर दबाव टाकण्यासाठी म्हणून पुन्हा या शेतकरी नेत्यांनी आज
भारत बंदची हाक दिलेली होती, ज्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। दिल्लीच्या सीमेजवळ जवळपास 1 लाख आंदोलक गेल्या 11 दिवसांपासून ठाण मांडून आहेत। आंदोलक आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, मात्र अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही। त्या विरोधात देशभरात बंद पुकारण्यात आलाय। जयपूर, मुर्शिदाबाद आणि दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलनं केली। अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले। शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आणि देशभरातल्या अनेक ठिकाणी खरं तर या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला। शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले। त्याचबरोबर शेतकरी ज्या नेत्या आहेत, शेतकरी संघटना आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, यांनी सुद्धा सरकारच्या विरोधात आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला। दिल्ली मेरठ महामार्गावरच्या गाजीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरला। फक्त रुग्णवाहिकेला जाण्याची परवानगी देण्यात आली। प्रयागराज ते पुदुचेरीपर्यंत आंदोलनाची धग पाहायला मिळाली। कोलकात्यात सुद्धा आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। देशभरातलं चित्र आपण पाहिलं, पण इकडे महाराष्ट्रात सुद्धा अनेक शहरांमध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला। प्रामुख्याने मुंबई, ठाणे या शहरांमध्ये सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले। शेतकऱ्यांसाठी तिकडे ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे या आंदोलनाची धग दिसत असतानाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली धरण आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रातील भाजप सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। ठाणे पोलिसांनी त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं। आजच्या भारत बंदचा परिणाम राज्यातल्या ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळाला। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केलं, तर भारत बंदच्या निमित्तानं राजू शेट्टींनी कृषी विधेयक जाळलं। तिकडे नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कृषी विधेयकाची होळी केली। औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सुद्धा शेतकरी आणि आंदोलकांमध्ये मोठं घमासान पाहायला मिळालं। गोंधळ, घोषणाबाजी आणि धक्काबुक्की यावेळी पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या एका पत्रावरून मोठं राजकीय वादळ उठलेलं आहे आणि या पत्रावरून सध्या विरोधक त्यांना सवाल विचारतायत। ज्या पत्रामध्ये त्यांनी भूमिका मांडलेली होती, केंद्रीय कृषी मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत राज्यांना पत्र लिहिलं होतं। मी पत्र लिहिलं होतं हे खरं आहे, पण माझ्या पत्राचे जे लोक उल्लेख करतायत त्यांनी माझं पत्र नीट वाचावं। मी माझ्या पत्रात APMC मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे असं बोललो, असं ते म्हणालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या पत्रावरून जे राजकीय वादळ उठलेलं आहे त्याबद्दल शरद पवार यांनी अखेर आज स्पष्टीकरण दिले। काय म्हणाले शरद पवार, ऐकूया। मेरा जैसे ये कहता है कि जिन्होंने हवाला दिया उन्होंने थोड़ा ठीक तरह से पढ़ते थे तो उनका समय बचता था। मैंने सिर्फ इतना ये कहा है कि एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट एक्ट में कुछ सुधार करने की आवश्यकता है। एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट APMC एक्ट कंटिन्यू होना चाहिए, कुछ छोटी सुधार करने के लिए। ये खत मैंने लिखा था, इसमें कोई दो राय नहीं। मगर आज जो 3 बिल उन्होंने किए, इसमें APMC का नाम भी वहाँ दिखाई देता नहीं, और इसलिए ये डाइवर्ट करने की कोशिश कर रही है, साजिश है हम लोगों का नाम लेकर। इसमें कोई ज़्यादा महत्व देने की आवश्यकता नहीं। 2010 साली शरद पवार यांनी वेगवेगळ्या राज्यांना लिहिलेलं हे पत्र सध्या वादात सापडलं। पत्रकारांनी या पत्राच्या अनुषंगाने शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारले, तेव्हा शरद पवार पत्रकारांवर चांगलेच भडकले। मैंने कहा ना एक बार, आई हैव रिप्लाइड इसका।
मैं कुछ और कह रहा मैंने जवाब दिया है इसका। हूँ। वो कह रहे हैं कि सरकार में जवाब थे तो अरे मैंने जवाब दिया है इसका, मेरा खत ठीक तरह से पढ़ो आप, इतना ही मेरा कहना है। सर काय वाटतं की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे का तिन्ही कायद्यामध्ये अमेंडमेंट केली पाहिजे का You are wasting my time. सर आज भारत I told you I am not going to discuss agriculture. सर बार you are asking same question. and one question about भारत बंद आप बाहर खड़े थे, मुझे ठीक नहीं लगा इसलिए मैंने यहाँ बुलाया। मैंने गलती की, मैं इसके बाद नहीं बुलाऊंगा। नो सर शेतकऱ्यांच्या आज भारत बंदच्या आंदोलनाबद्दल प्रकाश जावडेकर यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। पण लोकशाहीमध्ये आंदोलनं होतात आणि लोकशाहीमध्ये कुणालाही आपलं गाऱ्हाणं असेल तर ते मांडण्याची व्यवस्था असते, यालाच लोकशाही म्हणतात। आणि म्हणून आंदोलन आहे याविषयी तक्रार नाही, पण ते गैरसमजावर आधारित आहे हे आम्ही पटवून देऊ असा आम्हाला विश्वास आहे। 5 बैठकी झाल्या, अजून गैरसमज दूर नाही झाले। हां, होतो ना असं, पण उद्या बैठकीमध्ये निश्चित सोल्युशन निघेल असं मला विश्वास, म्हणजे सगळ्या जनतेलाही कळेल आणि पटेल। पहिला मुद्दा काय आहे की APMC बंद होईल, तर APMC बंद होणार नाही। या कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही की APMC बंद करू, कुठेही लिहिलेलं नाही की APMCला टाळा लावू। खरं तर आज भारत बंद पुकारला हे आंदोलन 12 दिवसांपासून देशभरात सुरू आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता अमित शहा यांनी एंट्री घेतलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करतायत आणि ही बैठक सुरू सुद्धा झालेली आहे। अमित शहा आणि शेतकरी नेत्यांमधली ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांचे 13 प्रतिनिधी या बैठकीला हजर असल्याचं कळतंय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 12 दिवसांपासूनचा जो डेडलॉक आहे तो डेडलॉक या बैठकीच्या नंतर संपेल का, काय नेमकं कळतंय याच्याबद्दल? महत्वाचं म्हणजे आज अत्यंत महत्वाची बैठक जी आहे आयोजित करण्यात आलेली आहे, कारण की गेल्या 12 दिवसापासून ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या विविध सीमा भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहे आणि आज ज्या पद्धतीने भारत बंद झाल्यानंतर ज्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, त्यानंतर केंद्र सरकारने कुठेतरी एक पाऊल मागे टाकत या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केलेला आहे। आणि आज जे शेतकऱ्यांची विविध प्रतिनिधी जवळपास 13 प्रतिनिधींसोबत अमित शहा चर्चा करणार आहे। राकेश टिकैत आहेत, आपल्याला माहित असेल राकेश टिकैत हे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत। आणि ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण नोएडा बॉर्डर रोखून धरलेली आहे, त्यानंतर गुरनाम सिंग चड्डूनी यांनी हे सिंधू बॉर्डरवरती आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण सिंधू बॉर्डरचं काम सांभाळलं। हन्नन मोल्ला हे डाव्या पक्षाचे नेते आहेत आणि किसान संघर्ष समितीचे प्रमुख आहे। शिवकुमार काक्काजी हे खास करून शेती विषयक ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचे ते प्रमुख आहेत। बलवीर सिंह राजेवाला, रत्नू सिंह मानसा, मंजीत सिंह राय, बूटा सिंह गुरजगिल, हरदीप सिंह लखवाला, दर्शन पाल, कुलवंत सिंह सद्दू, बोध सिंह मानसा, जगसिंग सिंह ढल्लेवाला यासारखेच पंजाब मधले अनेक नेते आहेत। सोबतच मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र याशिवायही देशभरातील विविध जे शेतकरी नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहून या बैठकीतून कुठेतरी एक निर्णय अपेक्षित आहे, जो उद्याच्या बैठकीमध्ये शक्यतो पारित होण्याची शक्यता आहे। उद्या देखील एक अत्यंत महत्वाची बैठक दुपारी 2 वाजता होणार आहे, त्यामुळे उद्याची अत्यंत निर्णायक बैठक ठरण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत नक्कीच आशा करूया की या बैठकीतून शेतकऱ्यांच्या हातात निश्चितपणे काहीतरी पडेल। 12 दिवसांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षातून शेतकऱ्यांना नक्की त्यांच्या मागण्यांच्या संदर्भातला न्याय मिळेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून। ईडीच्या रडारवर असलेले प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी आपलं मौन सोडलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। प्रताप सरनाईक आज माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांच्या मुलासोबत पुत्र विहंग सरनाईक यांच्यासोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। यावेळी सरनाईक यांनी ईडीकडून होणाऱ्या चौकशीबद्दल आक्रमक भाष्य केलंय। ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकांची नाही, ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची आहे। तसंच ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जाईल तेव्हा मी नक्की जाणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। प्रताप सरनाईक यांनी पत्नी परीक्षा सरनाईक, मुलगा विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक तसंच दोन्ही सुना यांच्यासह सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतलं। प्रताप सरनाईक आज माध्यमांच्या समोर आले तेव्हा त्यांनी आक्रमक असं वक्तव्य केलेलं आहे। काय म्हणाले प्रताप सरनाईक ऐकूयात। अनुसार क्वारंटाईन मध्ये होतो आणि
ईडीच्या मला जे समन्स आले त्या समन्सला मी त्यांना पत्रही पाठवलं, त्यांच्याकडनं वेळही मागितली आणि शेवटी देशातली एक मोठी संस्था आहे. आर्थिक घोटाळे आणि त्याचबरोबर अनेक गैरव्यवहार ईडीनं उघडकीस केलेले आहे. कदाचित माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जो काही शंका असेल किंवा गैरसमज असेल ते त्यांनी बोलवल्यानंतर त्यांच्यासमोर जाणं मी माझं कर्तव्य समजतो. मी काय विजय मल्ल्या किंवा अजून काही जे देशाच्या बाहेर पडणारे दुसरे काही उद्योगपती असतात त्यांच्यासारखा मी नाही आहे, नीरव मोदींसारखा वगैरे. त्यामुळे मला तर त्यांना सामोरं जाणं, मी शिवसेनेचा आमदार आहे. लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येनं मला आज महाराष्ट्रात 7व्या नंबराच्या 87,000 फरकानं मी निवडून आलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तसा विश्वासघात मी लोकांचा करणार नाही. ईडीच्या प्रत्येक शंका किंवा त्यांचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कोटी रुपयाची असेल तर मला खरोखर आनंद झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा मोठा मला ते समजतात. पण त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, मंगल प्रभात लोढा राजस्थानमधून आला, त्याची प्रॉपर्टी किती आहे हे विचारलं का त्यांनी? पराग शहा त्यांच्याच पक्षाचा आमदार आहे, तो गुजरातमधून आला, त्यांना विचारलं का त्यांनी की तुमची प्रॉपर्टी किती आहे? 5,000 कोटी रुपयाची तर शपथपत्रामध्ये दाखल केलेलं आहे. आमचे दुसरे सुधाकर शेट्टी जे दीपा बारचे मालक होते ते आता मोठे डेव्हलपर झाले, त्यांना विचारलं का त्यांनी? तिवारी, ठाकूर हे असंख्य UPमधून आलेले आमचे सगळे मित्रच आहेत मुंबईमध्ये, परंतु त्यांना कधी विचारलं का की तुमची प्रॉपर्टी कितीची आहे? अर्णब गोस्वामी साधा एका चॅनलला हा होस्ट होता, तो आता रिपब्लिकचा स्टुडिओ घेऊन मालक झाला, एवढा 1,000-1,200 कोटी रुपयाचा, त्याला विचारलं आहे का? किंवा कंगना रनावत हिमाचल प्रदेशमधनं आली, तिला विचारलं की करोडो रुपयाची माया बँड्राला पाली हिलमध्ये एवढा मोठा बंगला घेण्याची तुझी ताकद कशी आणि एवढे पैसे आणले कुठनं? म्हणजे ह्या महाराष्ट्रात राहून प्रताप सरनाईक जर स्वतःच्या मेहनतीनं गेल्या 30 वर्षापासून आपलं एक विश्व स्वतःचं निर्माण करत असेल, आपल्या सगळ्या जीवी मेहनत आहे, ताकद आहे आणि आपल्या एवढ्या सगळ्या कौटुंबिक लोकांना सोबत घेऊन जर आपली आर्थिक घडीही योग्य प्रकारे बसवत असेल आणि ती आर्थिक घडी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा दाखवलेली असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते प्रश्न विचारत आहेत. आरोपपत्र नाही आहे. ईडीच्या लोकांनी मला फक्त एका फिर्यादीनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव घेतलं म्हणून मला चौकशीला बोलवलं आहे. कुठले आरोपपत्र अद्यापपर्यंत माझ्यावर दाखल झालेलं नाही. त्यांना माझ्याबद्दल काही संशय किंवा शंका असेल तर त्यांनी मला बोलवल्यानंतर मी जाणार, माझ्या मुलालाही घेऊन जाणार, कारण त्यांनी मुलालाही माझ्या नेलं, त्याच्या विचाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुटुंबातल्या लोकांना किंवा कुटुंबातल्या आमच्या पत्नीला म्हणा किंवा सुनांना म्हणा किंवा मुलांना म्हणा त्या ठिकाणी ओढणं हे चुकीचं आहे. तरीसुद्धा आमच्या ह्या राजकारणामुळे बिचार आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो आहे, पण त्यालाही घेऊन जाणार आणि आम्ही सोबत जाणार. आजपर्यंत प्रताप सरनाईकची प्रतिमा गेल्या 30 वर्षापासून जी स्वच्छ आहे तीच राहणार, कारण माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, माझ्यावर अद्यापर्यंत कोणी आरोप केलेला नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रताप सरनाईक समर्थ आहे. यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टातली अग्निपरीक्षा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. विनायक मेटेंनी या पत्रातून जे मुद्दे उपस्थित केले त्यात वकील उपसमितीनं नेमकं काय काम केलं, उद्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडणार याबद्दल अन्य याचिकाकर्त्यांशी चर्चा केलेली नाही. तसंच याआधी वकील आणि सरकार बेजबाबदारीनं वागले म्हणून कोर्टात भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही, यावरही मेटेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शैक्षणिक स्थगितीनंतर प्रवेश नोकर भरती या मुद्द्यावर सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा विनायक मेटे यांनी या पत्राच्या माध्यमातून लावली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. मी एवढंच म्हणेन की सरकारने याच्यामध्ये अतिशय तयारीने गेलं पाहिजे. कधीच मंत्री दिल्लीमध्ये जात नाही, ह्यावेळेला जाईल असं वाटतंय. कधीच ॲडव्होकेट जनरल जात नाही, त्यावेळेला जाईल असं वाटतंय. आणि खूप ताकदीने आपण ही केस लढू आणि त्याच्यामधून जी स्थगिती मिळाली ती कॅन्सल व्हायला पाहिजे याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी तुमच्या आमच्या सगळ्यांचं जगणं सुपरफास्ट करणारी. 4Gचं तंत्रज्ञान आलं आणि आपल्या सगळ्यांचं जगणं बदलून गेलं. आता
या जगण्याला आणखी नवा आयाम देणारी एक नवी क्रांती भारतात घडणार आहे पुढच्या वर्षी। कारण जिओ पुढच्या वर्षी भारतात 5G लॉन्च करणार आहे आणि ही सगळी 5G तंत्रज्ञानाची योजना आत्मनिर्भर भारताची म्हणजे पूर्णपणे भारतीय असणार आहे। रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। भारतीय बाजारपेठेत 5G स्मार्टफोनने रुंजी घालायला सुरुवात केली आहे। 20 ते 30 हजारात OnePlus, मोटोरोला, विवोचे स्मार्टफोन लॉन्च झाले। कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात 5G नेटवर्क कधी सुरू होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे। इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओ 2021 या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे। I assure you that Jio will pioneer the 5G revolution in India in the second half of 2021. It will be powered by indigenous developed network, hardware and technology components. देशभरात पसरलेल्या कोविड-19च्या प्रकोपामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला। या काळात बहुतेक लोक आपल्या घरातूनच काम करत होते। रिलायन्स जिओच्या हाय स्पीड 4G कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर इंडियासाठी डिजिटल लाईफलाईन ठरली। भारतामध्ये जवळपास 300 मिलियन मोबाईल ग्राहक अजूनही 2G सेवा वापरतात। अशा लोकांकरता काही नीतिगत पावलं उचलण्याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांनाही डिजिटल सेवेचा लाभ मिळू शकेल असंही मुकेश अंबानी यांनी म्हटलंय। Jio Platforms, with its family of over 20 startup partners, has built world-class capabilities in artificial intelligence, cloud computing, big data and machine learning, Internet of Things, mixed and virtual reality cloud, and blockchain. We are creating compelling homegrown solutions in education, healthcare, agriculture, infrastructure, financial services, and new commerce. आज जगभरात भारत सगळ्यात चांगल्या पद्धतीने डिजिटली जोडलेला देश आहे। भारतात 5G नेटवर्कला जलद गतीने लावायची गरज आहे आणि हीच गरज रिलायन्स जिओ देशात 5G क्रांतीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे। म्हणून 2021 हे वर्ष देशात जिओ 5G क्रांतीचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा या मोबाईल क्रांतीसाठी तुम्ही आत्तापासूनच सज्ज राहा, कारण जग अत्यंत वेगाने बदलतंय। आता तर 5Gच्या स्पीडने बदलेल। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।